ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या तत्वज्ञानातून अत्यंत सोप्या शब्दात सांगितले आहे की या जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत ईश्वराचा वास आहे. जेव्हा आपण प्रत्येक प्राणीमात्रात देवाचं रूप पाहतो तेव्हा आपल्या मनातील द्वेष आणि तिरस्काराची भावना आपोआप नष्ट होते. ईश्वराला मंदिरात शोधण्यापेक्षा माणसांमध्ये शोधले तर खऱ्या अर्थाने मानवतेची आणि देवाची सेवा घडते. सर्वांशी प्रेमाने, आदराने आणि समानतेने वागणे हाच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. असा समतावादी दृष्टिकोन अंगीकारल्यास संपूर्ण जगात शांती आणि बंधुभाव निर्माण होईल. माणसाच्या जीवनातील दुःखाचे आणि अस्वस्थतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या मनात दडलेला मीपणाचा अहंकार होय. जोपर्यंत माणसाच्या मनात हा अहंकार टिकून आहे तोपर्यंत त्याला खऱ्या आध्यात्मिक आनंदाची आणि शांतीची अनुभूती कधीच होऊ शकत नाही. माऊली सांगतात की ज्याप्रमाणे ढगांमुळे सूर्याचा प्रकाश झाकला जातो तसा अहंकारामुळे माणसाच्या आतील ईश्वरी प्रकाश झाकला जातो. हा अहंकार दूर केल्यावरच माणसाचे मन निर्मळ होते आणि त्याला खऱ्या ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो. त्यामुळे जीवनात यश, संपत्ती किंवा ज्ञान मिळाले तरी त्याचा कधीही गर्व न करता कायम नम्र राहायला हवे. कर्मयोगाचा संदेश देताना संत ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की माणसाने आपले काम आणि कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने करत राहिले पाहिजे. काम सुरू करण्यापूर्वीच किंवा काम करताना त्यातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा ठेवल्यास माणसाचे मन विचलित होते आणि कामातील लक्ष उडते. आपण केवळ आपले कर्म करत राहावे, कारण योग्य आणि निस्वार्थ कर्माचं फळ निसर्ग किंवा ईश्वर योग्य वेळी निश्चितच देतो. फळाची आसक्ती सोडल्याने माणसाला कामाचं ओझे वाटत नाही आणि तो आपले कर्तव्य अधिक आनंदाने पूर्ण करू शकतो. निष्काम कर्म केल्यानेच माणसाला खऱ्या अर्थाने जीवनात समाधान आणि शांती लाभते. ज्ञानेश्वर माऊलींच्या मते माणसाला कितीही ज्ञान, संपत्ती किंवा मोठा अधिकार प्राप्त झाला तरी त्याने आपला मूळ स्वभाव विसरता कामा नये आणि नेहमी नम्र राहिले पाहिजे. निसर्गाचं उदाहरण देताना ते सांगतात की ज्याप्रमाणे फळांनी लगडलेली फांदी नैसर्गिकरित्या खाली झुकते तसाच खऱ्या अर्थाने ज्ञानी आणि मोठा असलेला माणूस सदैव नम्र असतो. नम्रतेमुळे माणसाला सर्वांचे प्रेम आणि आदर मिळतो. तसेच त्याच्यातील चांगल्या गुणांचा अधिक विकास होतो. उर्मटपणा आणि गर्विष्ठपणा माणसाला विनाशाकडे घेऊन जातो, तर नम्रता त्याला समाजात एक आदराचं स्थान प्राप्त करून देते. त्यामुळे नम्रता हाच माणसाचा सर्वात सुंदर आणि खरा अलंकार आहे. राग, द्वेष आणि सूडबुद्धी या नकारात्मक भावना माणसाला आतून जाळून टाकतात आणि त्याला विनाशाकडे घेऊन जातात. या उलट इतरांच्या चुकांना मोठ्या मनाने क्षमा करणे हा संतांचा, सज्जनांचा आणि खऱ्या शूरवीरांचा सर्वात मोठा गुण मानला जातो. एखाद्याला क्षमा केल्याने केवळ समोरच्याला संधी मिळत नाही, तर क्षमा करणाऱ्याचे स्वतःचं मनही शांत आणि ओझेमुक्त होते. माऊलींनी स्वतःच्या जीवनात अतोनात कष्ट आणि लोकांचा विरोध सहन करूनही सर्वांना क्षमा केली आणि जगाला प्रेमाचा संदेश दिला. क्षमाशीलतेमुळे नाती टिकून राहतात आणि समाजात एकोपा तसेच सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होते. बाह्य परिस्थिती कितीही कठीण, प्रतिकूल किंवा आव्हानात्मक असली तरीही ज्याचे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण आहे तो माणूस कधीही खचत नाही. जीवनात सुख आणि दुःख हे एकामागोमाग येतच असतात, परंतु दोन्ही परिस्थितींमध्ये मनाचा समतोल राखणे हीच खरी साधना आहे. चंचल मनाला आवर घालून संयम बाळगल्यास माणूस कोणत्याही कठीण समस्येवर योग्य तोडगा काढू शकतो. मनाची शांती ही बाजारात विकत मिळणारी वस्तू नसून
ती विचारांच्या शुद्धतेतून आणि संयमातूनच प्राप्त होते. ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले त्याने संपूर्ण जग जिंकले, असे माऊली अत्यंत ठामपणे सांगतात. माणसाच्या जडणघडणीत त्याच्या संगतीचा अत्यंत मोठा वाटा असतो. म्हणूनच जीवनात नेहमी सज्जन, सकारात्मक आणि ज्ञानी लोकांच्या सहवासात राहावे. चांगल्या विचारांच्या लोकांसोबत राहिल्याने आपल्याही मनात आपोआप चांगले विचार येतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. या उलट चुकीच्या आणि दुर्जन लोकांच्या संगतीमुळे माणसाची बुद्धी लवकर भ्रष्ट होते आणि त्याचा हळूहळू पण निश्चित अधःपात होतो. सत्संगामुळे माणसाच्या मनातील संशय दूर होतात, ज्ञानाची ओढ वाढते आणि वाईट सवयींपासून तो दूर राहतो. त्यामुळे माऊली नेहमी चांगल्या लोकांचा सहवास आणि संतांची संगत धरण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला देतात. कोणत्याही व्यक्तीचे विचार, त्याची बोलण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष आचरण यात समानता आणि शुद्धता असली पाहिजे, तरच त्याचे जीवन यशस्वी होते. जीवनात कितीही संकटे आली किंवा प्रलोभने मिळाली तरी कोणत्याही परिस्थितीत माणसाने सत्याची कास कधीही सोडू नये. सत्य मार्गावर चालणाऱ्याला सुरुवातीला कदाचित अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण अंतिम आणि चिरंतन विजय नेहमी सत्याचाच होतो. खोटे बोलून मिळवलेले यश क्षणभंगूर असते आणि ते मनाला सतत अपराधीपणाची जाणीव करून देते. शुद्ध आचरण आणि सत्याचे पालन केल्याने माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळते आणि ईश्वराची कृपाही प्राप्त होते. ज्ञानेश्वर माऊलींचा दृष्टिकोन अत्यंत विशाल होता. त्यांनी केवळ स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा संकुचित विचार न करता हे विश्वची माझे घर अशी महान भावना अंगीकारली. जगातील प्रत्येक माणसाने केवळ स्वार्थापायी न जगता संपूर्ण मानव जातीच्या आणि जगाच्या कल्याणाचा नेहमी विचार केला पाहिजे. पसायदान या अजरामर रचनेमध्ये माऊलींनी स्वतःसाठी काहीही न मागता विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या सुखाची आणि शांतीची अत्यंत निस्वार्थपणे प्रार्थना केली आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो तेव्हा निसर्ग आणि ईश्वर आपोआप आपले भले करतात, हा निसर्गाचा नियम आहे. हा विशाल आणि निस्वार्थ दृष्टिकोनच माणसाच्या जगण्याला खरा आणि उदात्त अर्थ प्राप्त करून देतो. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी किंवा त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य दिखाव्याची, कर्मकांडाची किंवा संपत्तीची अजिबात गरज नसते. केवळ निर्मळ अंतःकरणाने, शुद्ध मनाने आणि निस्सीम श्रद्धेने केलेली साधी भक्ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते आणि त्याला प्रसन्न करते. जर माणसाचा भाव आणि हेतू शुद्ध असेल तर त्याचे दैनंदिन जीवन आणि प्रत्येक कर्म हीच देवाची खरी पूजा बनते. देवाला माणसाची जात, धर्म किंवा श्रीमंती दिसत नाही, तर त्याला केवळ भक्ताच्या मनातील खरा आणि निष्कपट भाव दिसतो. त्यामुळे मनात कोणताही स्वार्थ न ठेवता ईश्वराशी एकरूप होणे हाच भक्तीचा खरा आणि सर्वोच्च मार्ग आहे. तात्पर्य: माऊलींचे हे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणल्यास माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने सार्थक, तणावमुक्त आणि आनंदी होऊ शकते. राम कृष्ण हरी.